तर जो कालचा काय आपला डेमो होता, जो काय आपला प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टला मी इथे काय करतो, ओपन करतो. ठीक आहे. पुढे आपला एक रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये डे किती होता काल, 12 होता. त्या फोल्डरला मी ओपन केलं. ऍड्रेस बारवर क्लिक करून जो काय पाथ होता तो रिमूव्ह केला आणि इथे राईट केलं, सीएमडी राईट करतो. जसं मी इथे सीएमडी राईट केलं, इथे माझ्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग मला एक व्हीएस कोड ओपन करायची आहे. त्यासाठी कमांड आहे आपली कोड पेज डॉट. इथे मी npm क्रिएट व्हाईट @लेटेस्ट टाकली का कमांड? नाही टाकली, कारण ऑलरेडी आपलं एक रिएक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट आहे. ठीक आहे. आला आपला जो काय कालचा कोड होता तो इथे ओपन झाला आणि मी इथे प्रोजेक्टला काय करतो, रन करतो. रन करण्यासाठी कमांड काय आहे, npm रन डेव. ठीक आहे, स्पेलिंग ठीक आहे, काय npm रन डेव आहे. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करतो तर आपल्याला इथे एक URL भेटते. जशी ही URL ला आपण गेलो तर आपला जो काय रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशनचा आउटपुट आहे ते आउटपुट काय होतं, इथे शो होते. ह्या प्रकारे आपण काल काहीतरी पाहत होतो, बरोबर. ठीक आहे. तर मी काय करतो, फर्स्ट ती बॉर्डर वगैरे आहे ना, ती बॉर्डर मी काय करतो, थोडीशी चेंज करतो फर्स्ट. ठीक आहे, कारण दोन लाईनी दिसतात आपल्याला इथे. ठीक आहे, मी थोडीशी चेंज करतो इथे. तर व्हीएस कोड मध्ये आलो. व्हीएस कोड मध्ये आल्यानंतर व्हीएस कोड मध्ये आल्यानंतर जे आपण बॉर्डर टॅगला एक बॉर्डर दिली ती रिमूव्ह करतो. ठीक आहे, आणि त्याला थोडीशी विड्थ काय करतो आता, कमी करतो. जसे की आपण देऊ 80%. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं तर 80% आपण काय दिली, इथे बॉर्डर दिली. आली बॉर्डर. ठीक. आता बॉर्डर नाही, थोडी विड्थ दिली. त्यानंतर मी बॉर्डर देण्यासाठी जातो index.css मध्ये आणि इथे मी करतो टेबल टॅगला टार्गेट आणि त्याला सांगतो, काय सांगणार मी, की बॉर्डर. आणि बॉर्डर नंतर तुम्हाला हे ऍट्रिब्यूट माहिती आहे का, असं काहीतरी आहे ना, बॉर्डर डॅश कॉलॅप्स, माहिती नाही माहिती. असं बॉर्डर कॉलॅप्स आणि आपण तिथे कॉलॅप्स देऊ शकतो. ठीक. काय होतं ह्याने आपण पाहू, काय झालं इथे. ठीक आहे, काहीच नाही झालं का. ठीक आहे. ठीक आहे. app.css मध्ये मी राईट करून चेक करतो एकदा. इथे CSS राईट केले, इथे आलो, काही दिसत नाही. ठीक आहे ना. त्यासाठी मी इथे करतो, आपलं कनेक्शन करतो मी. मग कनेक्शन कसं करतो आपण, की इम्पोर्ट डबल कोड आणि आपल्या फाईलचं नाव, जसं की फाईलचं नाव काय आहे, app.css. आणि इथे आलो. इथे आल्यानंतर मी इथे एकदा चेक करतो रिफ्रेश करून. ठीक आहे, app.css आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश करून फील्ड इम्पोर्ट काय बोलतोय यार. ठीक. डॉट्स जसं रिफ्रेश केलं. ठीक आहे, कॉलॅप्स वगैरे काय यूज होत नाही. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, बॉर्डर देऊन बघू आपण. बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड आणि इथे देतो मी ब्लॅक. ठीक आहे, ब्लॅकची स्पेलिंगच चुकली. ठीक आहे, ब्लॅक. आउटपुट पेजला आलं, एकदा चेक करतो तर पूर्ण टेबलला आली. ठीक आहे ना. ठीक आहे, रामली कॉलॅप्स वगैरे आपण ते नंतर पाहू. तो डिझाईनचा पार्ट झाला. ठीक आहे ना. जर आपल्याला जे हवे डिझाईन आहे तसं आपलं काम भागत आहे यांनी. ठीक आहे, जे काम भागते ते आपण नंतर पाहू, डिझाईनचा पार्ट. ठीक आहे. मी सिंपल काय करतो, त्याला जो आपण बॉर्डर दिली होती ती बॉर्डर मी ऍज इट इज तशीच ठेवतो. आउटपुट पेजला आलो. त्या प्रकारे आपण काल एक सॉफ्टवेअर बनवलं होतं, बरोबर ना.
आणि तुम्हाला होमवर्क मध्ये ठीक आहे एक्सप्लेन करतो मी, आधी तुम्हाला डिलीटचं सांगतो. ठीक आहे, आता जसं की मी इथे एखादा प्रोडक्ट राईट केला, जसं की इथे मी प्रोडक्ट राईट केला निरम्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 5, तर इथे टोटल मला शो झालंय. जसं आपण प्लस बटनावर क्लिक केलं तर जो काही डेटा होता तो डेटा खाली प्रिंट झालाय. झाला इथे प्रिंट. ठीक आहे, त्यानंतर मी दुसरा प्रोडक्ट भरायला गेलो. काय करायला गेलो मी? सेकंड प्रोडक्ट. सेकंड प्रोडक्ट भरला. ठीक आहे, सेकंड प्रोडक्ट मी जसं की भरला साखर, त्याची प्राइस टाकली मी किती? 20 रुपये. त्याची आपल्याला किती किलो पाहिजे? 3 किलो. 60 रुपये आलं. प्लस बटन क्लिक केलं, साखर ऍड झाली आणि टोटल आपल्याला इथे क्वांटिटी आणि इथे टोटल आपल्याला काय झाली? शो झाली. मग तुम्हाला मी होमवर्क असा दिलता की जे हे क्रॉसचं बटन दिसतंय, जे हे क्रॉसचं बटन दिसतंय, जसं ह्या बटनावर आपण क्लिक करणार की त्या ॲरे ऑब्जेक्ट मधला एक ऑब्जेक्ट डिलीट होणार. असंच आहे ना? मग केव्हा आपल्याला डेटा डिलीट करायचा आहे? की जेव्हा आपण ह्या बटनवर क्लिक करणार. कधी? ह्या बटनवर क्लिक करणार. तर मला काय करायला लागेल असं की त्या बटनला एक इव्हेंट राईट करायला लागेल. कुठे येते बटन? इथे आहे बटन. त्या बटनला मी करतो इथे ऑन क्लिक इव्हेंट. जसं त्या बटनाला आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. कोणतं फंक्शन? की रिमूव्ह डेटा. मी त्याला असं नाव देतो फंक्शनला. दिलं नाही त्या फंक्शनला नाव कोणतं? रिमूव्ह डेटा. आणि हे रिमूव्ह डेटा नावाचं फंक्शन कोणत्या ऍप नावाच्या कंपोनंटच्या आतमध्ये बनवायचं. मग जिथे सेव्ह डेटा बनवलाय त्याच्याच खाली मी काय करतो? रिमूव्ह डेटा नावाचं फंक्शन कॉल करतो. राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आणि तिथे कन्सोल मध्ये मी काय करतो की इथे एक मेसेज प्रिंट करणार मी, जसं की क्लिक रिमूव्ह बटन. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो. एकदा मी ह्याला रिफ्रेश करतो. आपला डेव्हलपर ऑप्शन ओपन केला इथे मी. ठीक आहे, आणि एक डेटा मी काय करतो? फिल करतो. जसं की फिल केला निरमा, त्यानंतर निरम्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, क्वांटिटी टाकली 3, आणि त्यानंतर एक डेटा एंटर केला तर एक निरमा एंटर झाला इथे. जसं मी क्रॉस बटनावर क्लिक केलं तर मला मेसेज काय प्रिंट झाला इथे? क्लिक रिमूव्ह बटन. मग आपल्याला काय करायची? जो आपल्याकडे ॲरे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामधून एक ऑब्जेक्ट डिलीट करायचा आहे. मग डिलीट करायचा असेल है ना, काय करायचं आपल्याला? डिलीट करायची असेल तर कोणता डिलीट करायची? आधी हे तर करायला लागेल. जसं की आता एखादा स्टुडंट आहे, ठीक आहे, क्लासमध्ये आपल्या स्टुडंट आहे आणि त्या क्लासचा एक स्टुडंटचा फर्स्ट नंबर आलाय, तर आपण काय करणार? त्याला आपल्याला ट्रॉफी द्यायची. मग तो फर्स्ट स्टुडंट कोण आहे? त्याला काहीतरी नाव असेल असेल ना. एक्झाम्पल त्याचं नाव XYZ आहे. मग आपण काय करणार? XYZ तू समोर आहे ना, असं बोलतो ना आपण. जे काय त्याचं नाव आहे त्याला काय म्हणतो ना आपण? XYZ तू समोर आहे ना. मग त्याच प्रकारे आपल्याला काय करायला लागेल की जो डेटा डिलीट करायचा आहे त्याची आपल्याला पोझिशन द्यावं लागणार आहे. समजतंय काय बोलतोय मी? ठीक आहे, नसेल समजत, तुम्ही कन्फ्युज होत असेल. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो इथे. कुठे आहे ते बटन? ते बटन आपण एका मॅप फंक्शनच्या आतमध्ये राईट केलंय, है ना? केले ना राईट? मग तुम्हाला माहिती आहे असं तुम्ही असं काहीतरी केलं असेल, जावा स्क्रिप्टने वगैरे केलं असेल किंवा नसेल केलं आय थिंक. ठीक आहे, जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्ही असं फंक्शन बनवलं की एक मी बनवलं इथे फंक्शन. त्या फंक्शनचं नाव दिलं इथे मी सम. आणि ते सम काय करणार माहितीये? तो सम करणार इथे एक व्हेरिएबल घेतला मी सी, where c इक्वल टू a प्लस b केलं इथे. ठीक आहे, आणि हे a आणि b कुठून भेटणार आपल्याला? ऍज अ आर्ग्युमेंट.
आणि ह्याला आपण पॅरामीटर पास करणार कुठून, असं सम आणि 10 + 20. तुम्ही असं काहीतरी केलं असेल, केलंय ना तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करता, त्या फंक्शनला इथून कॉल केले. ते कॉल करता करता तुम्ही काय केले, 2 आर्ग्युमेंट पास केले, 10 आणि 20 असं केलंय. आणि ते फंक्शन जिथे बनवलंय त्या 10-20 ला तुम्ही एका 2 व्हेरिएबल मध्ये कॅच केले. आणि त्या व्हेरिएबलचं तुम्ही काय केलंय, त्या 10-20 चा काहीतरी कॅल्क्युलेशन करून ते तुम्ही काय करता, तिथे कन्सोल म्हणजे प्रिंट करतात असं काहीतरी. ठीक आहे, असं काहीतरी टास्क आहे ना. समजतं, हा कसं केलंय समजतंय ना. मग तेच जसं आपण हा 10 आणि 20 पाठवलाय, त्याच प्रकारे मी इथं काय करणार माहितीये, की मला काहीतरी डेटा पाठवायचा आहे. जसं की मला पाठवायचंय दत्ता नाव. पाठवलं मी दत्ता नाव. आणि दत्ता नावला मी कॅच कसं करणार, कुठे ते इथे मी काहीतरी मला राईट करायला लागेल. जसं की मी इथे डेटा राईट करतो आणि इथे कोमा देऊन त्या डेटाला प्रिंट करतो. जसं मी आउटपुट पेजला येईल, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. ठीक आहे, रिफ्रेश न करता पण इथे बघा, जसं मी क्लिक बटनावर क्लिक केले तर इथे दत्ता नाव काय झालंय. ठीक आहे, आता इथे बघा, मी डेटा एक फिल करतो, जसं की निरमा, त्याची प्राइस टाकली 10 रुपये, क्वांटिटी टाकली 3. आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केले, जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं की डायरेक्टली हे काय झालंय, डेटा प्रिंट झालाय. डायरेक्ट झालाय ना. त्याला आपण ह्या बटनला क्लिक केल्यावर आपण असं काहीतरी करत होतो, न करता डायरेक्ट कसं काय क्लिक झालं. समजतंय का, कन्फ्युज होतात थोडस. ठीक आहे, आता हे बघा, जे हे एक्झाम्पल आहे तुम्हाला हे समजतंय. काय केलंय, एक फंक्शन आपण बनवलंय, कोणतं सम नावाचं फंक्शन बनवलंय. आणि तो सम नावाचं फंक्शन काय करतो, की ऍडिशन करतो आणि ते ऍडिशन प्रिंट करतो. मग आपण त्या सम नावाच्या फंक्शनला इथे कॉल केलंय आणि कॉल केल्यानंतर त्याला आपण 2 आर्ग्युमेंट पाठवले, 10 आणि 20. तो 10-20 घेतो इकडे, तो फंक्शन कॅच करतो, त्यांच्यावर काहीतरी कॅल्क्युलेशन करतो आणि त्यांचा सम काय करतो, तो प्रिंट करतो. ह्या प्रकारे काय झालं, एक फंक्शन झाला इथे फंक्शन. मग रिॲक्ट जेएस मध्ये जेव्हा कधी आपल्याला सेम तेच आपण काय केलं, इथे फंक्शन बनवलंय. कोणतं फंक्शन बनवलंय इथे, रिमूव्ह डेटा, बरोबर. आणि त्याचं इथे फंक्शन कॉल केले आणि तो फक्त काय करतो, तो आर्ग्युमेंट आला की त्या आर्ग्युमेंटला काय करतोय, तो पॅरामीटर कॅच करून प्रिंट करतोय. एवढं समजतंय ना. ठीक आहे, मग फक्त इथे काय करायचं माहितीये, की जे हा फंक्शन आहे ना, ह्या फंक्शनला करायचं एरो फंक्शन मध्ये राईट. कशात करायचं ह्याला, एरो फंक्शन मध्ये. काय एरो फंक्शन मध्ये राईट करायची, कारण आपण त्यामधून काहीतरी व्हॅल्यू पास करतो. जेव्हा कधी आपण व्हॅल्यू पास करतो तेव्हा काय करायचं, एरो फंक्शन मध्ये द्यायचं. केलं एरो फंक्शन, आपल्याला सिंगल लाईन राईट करायची, त्यामुळे मी कर्ली ब्रॅकेट देणार का, नाही देणार. डायरेक्ट मी करतो इथे कोणतं फंक्शन कॉल, रिमूव्ह डेटा केला आणि त्याचं स्क्वेअर ब्रॅकेट, झालं फंक्शन. आता मी डेटा काय करतो, 2 मिनिटं साईडला काढतो. ठीक आहे ना. आउटपुट पेजला आलो, इथे मी एकदा काय करतो, एकदा रिफ्रेश केलं, एकदा डेटा मी फिल करतो. जसं की इथे फिल केला असं काहीतरी नॉर्मल, त्याची प्राइस टाकली 10, त्याची क्वांटिटी टाकू आपण 3 आणि मी केलं प्लस बटनावर क्लिक, झाला डेटा ऍड इथे. जसं मी क्रॉस बटनावर क्लिक केलंय तर इथे काय आलं, क्लिक रिमूव्ह बटन आलं इथे. ठीक आहे, मग इथे काय करायचं फक्त, की आपल्याला हिथून हिथून काय पाठवायचं माहितीये, फक्त हिथून काय पाठवायचं माहितीये, की ते जे हा आयटम लिहिलाय ना, आयटम, आयटम नंतर काय, हा इंडेक्स. इंडेक्स नंबर म्हणजे काय, की त्या ऍरे मधली इंडेक्स नंबर असतो. सिंपल हा इंडेक्स नंबर पाठवून द्यायचा इथे. दिला पाठवून. तर आता इथे बघा, आणि त्या इंडेक्स नंबरला मी इथे काय करतो, कॅच करतो. जसं की मी इथे करतो एक इंडेक्स आणि त्या इंडेक्स नंबरला मी इथे काय करतो, आता कन्सोल करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. जसं मी एक डेटा भरला, त्याची प्राइस टाकली 10 रुपये, क्वांटिटी टाकली 4 रुपये, प्लस केला, अजून एक मी प्रोडक्ट टाकतो, बी टाकला,
त्याची प्राइस टाकली मी इथे 20 रुपये, क्वांटिटी टाकली मी 4 रुपये आणि प्लस केलं, झाले 2 प्रोडक्ट ऍड. त्यानंतर अजून एक मी प्रोडक्ट ऍड करतो, सी केला, त्याची प्राइस टाकली मी 30 रुपये, क्वांटिटी टाकू आपण 4 आणि इथे मी करतो प्लस, केलं 3 प्रोडक्ट ऍड. जसं मी तिसऱ्या प्रोडक्ट वर क्लिक केलंय तर इथे किती प्रिंट झालंय? 2 प्रिंट झाले. काय झालं? हा, अरे 0 पासून स्टार्ट होतो ना. जसं मी दुसऱ्या ह्याच्यावर मी क्लिक केलं तर किती प्रिंट झालं? इथे 1 झालंय. परत पहिल्यावर क्लिक केलं तर किती झालंय? म्हणजे जसं मी या क्रॉस बटनावर क्लिक करतोय तर काय प्रिंट होतंय? ऑनलाईन मध्ये काय प्रिंट होतंय समजतंय तुम्हाला? काय प्रिंट झालंय हे? जसं मी ह्याच्यावर बटनावर क्लिक केलं 3 आणि हे 2 प्रिंट झाले. काय झालं हे 2 प्रिंट नेमकं? इंडेक्स नंबर प्रिंट झालाय. कोणता इंडेक्स नंबर? त्या ऍरे मधला इंडेक्स नंबर प्रिंट झालाय. नंबर समजताय? अरे थोडं कॉम्प्लिकेटेड, ठीक आहे ना, थोडस तुम्हाला वाटेल अवघड, नसेल समजल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हा आपला हार्ड सगळ्यात अवघड लास्ट पार्ट आहे हा, ठीक आहे. कारण तुमची जावा स्क्रिप्ट तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी हे घेतोय फक्त. नसेल समजलं काही प्रॉब्लेम नाही. जे काही आपले नेक्स्ट एक्झाम्पल असणार आहे ते ह्याच्यापेक्षा सोपे असणार आहे. हेच सगळ्यात अवघड असणार आहे असं समजा तुम्ही. रिॲक्ट जेएस मध्ये तुम्हाला सगळ्यात हार्ड हेच गेले, ठीक आहे, हेच जाणार आहे. भेटला आपल्याला इंडेक्स नंबर. मग आता ह्या इंडेक्स नंबर भेटलाय, मग आपण ॲरेला सांगणार, अय अरे काय करायचं तू, की 2 नंबरचा ज्याचा इंडेक्स नंबर आहे तो डेटा डिलीट कर. आता हा इंडेक्स नंबर भेटला ना, जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं तर 1 नंबर भेटला, मग आपण त्याला सांगणार ज्याचा इंडेक्स नंबर 1 आहे त्याला डिलीट कर. झालं डिलीट. मग असंच सांगायचे फक्त. मग त्यासाठी मी इथे काय करणार माहितीये, की 3 लाईनी राईट करणार, फक्त 3 लाईनी. जसं की मी इथे राईट करतो, एक व्हेरिएबल घेतला वॅर न्यू ॲरे घेतला आणि त्या न्यू ॲरे मध्ये मी काय करतो, स्प्रेड ऑपरेटरचा यूज करतो. जसं की 3 डॉट द्यायचे आणि इथे काय नाव द्यायचं आपल्याला, डेटा. बनवलं स्प्रेड ऑपरेटर. आणि स्प्रेड ऑपरेटर बनवल्यानंतर मी इथे काय करतो माहिती आता, की इथे मी असं राईट करतो की न्यू ॲरे डॉट स्लाइस, आणि त्या स्लाइस मध्ये मी काय करणार माहितीये, जो आपल्याला हा वरती इंडेक्स नंबर भेटलाय तो इंडेक्स नंबर पास करतो आणि सेकंड कोमा देऊन मी 1 पास करतो. आणि त्यानंतर मी इथे करतो सेट डेटाला तो न्यू ॲरे पास करतो. ठीक आहे, एवढं मी राईट केलं, 3 लाईन राईट केलं. ठीक आहे, तुम्हाला एक्सप्लेन करतो मी, वर्किंग होतंय का नाही ते आपण चेक करू. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे 3 डेटा दिसतात. जसं मी क्रॉसवर क्लिक केलं तर डेटा डिलीट नाही झाला. एकदा रिफ्रेश करतो मी, डबल डेटा भरतो मी, प्राइस टाकली 10, त्याची टाकली 30 रुपये आणि इथे टाकली प्लस. अजून एक प्रोडक्ट ऍड करू आपण, बी नाव देऊ त्याला, त्याची प्राइस टाकली 20, त्यानंतर 2 आणि इथे एंड. झाले 2 प्रोडक्ट ऍड. जसं मी क्रॉस बटनावर क्लिक केलं तर डेटा डिलीट झालाय का? इथे आपल्या अरे मध्ये 2 प्रोडक्ट दिसतात इथे. अजून एकदा क्लिक केलंय, डेटा डिलीट नाही झाला. ठीक आहे, तुम्हाला हे समजलंय कसं केलंय ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, थोडंच अवघड झालंय ना, कॉम्प्लिकेट मध्ये चाललो आपण. इंडेक्स इथं समजलंय ऑनलाईन मेंबर, मला सांगतात एकदा. तर मी इथे काय करतो आता, फक्त 3 लाईनी राईट करणार. ठीक आहे, आपल्याला तो काय भेटलाय, एक इंडेक्स नंबर भेटलाय ना इंडेक्स नंबर. आता त्या इंडेक्स नंबरचा यूज करून मी डेटा डिलीट करणार. जसं की तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपण एक फिल्टरचा यूज करू शकतो, फॉर लूपचा यूज करू शकतो, ॲरो फंक्शनचा यूज करू शकतो, स्लाइसचा यूज करू शकतो. भरपूर सारे कॉन्सेप्ट आहेत, म्हणजे कोणते कोणते प्रकारे मला ते बी सांगता येत नाही, आपण कसं पण करू शकतो.
पण तुम्हाला मी एक स्लाइसनी सांगतो, कारण तुमचा स्लाइस तुम्हाला वाटेल सोपं. ठीक आहे, काय करायचं माहितीये की एक व्हेरिएबल घ्यायचा न्यू. न्यू मी घेतला इथे एक ॲरे नावाचा व्हेरिएबल, आणि त्या ॲरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय करतो, स्प्रेड ऑपरेटरचा यूज करून मी तो डेटा काय केला, इथे स्टोअर केला. कोणता डेटा? जो ह्या ॲरे ऑब्जेक्ट आहे ना, तो ॲरे ऑब्जेक्ट काय केला मी ह्या न्यू ॲरे मध्ये काय केला, स्टोअर केला. त्यानंतर मी ते काय सांगतो की जो न्यू ॲरे आहे त्या न्यू ॲरेला मी सांगतो स्लाइस. स्प्लाइस सांगतो. ठीक आहे, आता हा काय करतो ते पण सांगतो मी. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटर द्यायला लागतात, दोन आर्ग्युमेंट. पहिला द्यायला लागतो स्टार्ट कुठून करायची. स्टार्ट कुठून करायची माहिती तू ह्या इंडेक्स नंबर मधून स्टार्ट करायची, आणि एंड कुठे करायची, एक ने एंड करायची. ठीक आहे, आता हे समजलं नसेल तुम्हाला काय राईट केलंय, तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे, वर्किंग होतंय की नाही आपण ते चेक करू ह्या वेने. आणि इथे मी केला न्यू ॲरेला पास करून टाकतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश करतो, आणि इथे मी काय केलं, आता डेटा भरला, ए भरला, त्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, क्वांटिटी टाकली मी 30 रुपये, 300 रुपये ऍड झाले. अजून एक प्रोडक्ट मी ऍड करतो, जसं की बी प्रोडक्ट ऍड केला. बी केला, त्याची प्राइस टाकली मी 40 रुपये, त्यानंतर 12 रुपये, आणि इथे प्लस केलं, झाले दोन प्रोडक्ट ऍड. जसं मी क्रॉस बटनावर क्लिक केलं तर डेटा काय झाला, आता डिलीट झाला ना. इथे बघा, इथे केला, झाला डेटा डिलीट. आता हा कसा डेटा डिलीट झाला ते पाहू आता. ठीक आहे, आज फक्त काय केलं मी, 3च लाईन राईट केलं. हा व्हेरिएबल, आता ही फर्स्ट लाईन काय करते ते समजून घेऊ. आता मला सांगा की, ठीक आहे तुम्हीच आन्सर द्यायचं. ठीक आहे, आता तुमच्याकडून आन्सर काढतो. व्हॅर ए इक्वल टू 10, हा जो व्हेरिएबल आहे ना, तो व्हेरिएबल आहे 123 च्या ऍड्रेसला स्टोअर. माहिती ना, मेमरी ऍड्रेस माहिती आहे तुम्हाला, हे पण नाही माहिती ना, माहिती आहे की नाही मेमरी ऍड्रेस वगैरे, काय डेटा कसा स्टोअर होतो, आयडिया, एनी आयडिया काय? सपोज आपल्याकडे एक क्लास आहे, आणि त्या क्लासमध्ये 100 बँच आहे. किती बँच? 100 बँच आहे. किती? 100. तो क्लास आहे, त्या क्लासमध्ये 100 बँच आहे. त्या 100 बँच मध्ये सगळ्यांना नंबर दिलेत. काय दिलेत त्यांना? नंबर दिलेत. मग त्या क्लासमध्ये एक स्टुडंट गेला. कुठे गेला? एक स्टुडंट गेला. तो बसला 99 नंबरच्या बेंचवर. कुठे बसला? 99. त्या क्लासमध्ये किती स्टुडंट बसू शकतात? 100. म्हणजे 100 बेंच आहे, 100 स्टुडंट बसू शकतात. ठीक आहे, मग जो काय त्याचा 99 आहे तो काय झाला, त्याचा ऍड्रेस झाला. ठीक आहे ना, समजते काय बोलतोय? एक क्लास आहे, त्या क्लासमध्ये 100 बेंचेस आहेत, आणि त्या 100 बेंचला काय दिलेत? नंबर दिलेत. 1 2 3 99 100 असे काय दिलेत? त्यांना नंबर दिलेत. एक स्टुडंट गेला, तो बेंचवर जाऊन बसला. कोणत्या बेंचवर बसला? 99. मग तो काय झाला? त्या स्टुडंटचा ऍड्रेस झाला. मग त्याच प्रकारे हा ए व्हेरिएबल आहे ना, तो ए व्हेरिएबल कोणत्या जागेवर ऍड्रेसवर जाऊन बसला? 130 वर. कुठे जाऊन बसला? 130 वर. व्हॅर, ठीक आहे, व्हॅर नाही करत मी परत. मग मी इथे काय केला, व्हॅर बी नाही, ठीक आहे, बी इक्वल टू ए केला. तर हा बी कोणत्या व्हेरिएबल, कोणत्या जाऊन ह्याच्यावर बसणार तो आता? आता इथे काय झालं असेल? बी गेला. मग मला सांगा बी ची ऍड्रेस कोणता असेल? 123 असणार आहे. कारण काय की आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये माहिती आहे की लेफ्ट राईट साइड करून लेफ्ट साइड कडे व्हॅल्यू काय होते? असाइन होते, है ना. मग जी काय ए ची व्हॅल्यू होती, जो ए होता, तो ए कोणत्या पोझिशनला जाऊन बसला परत? दोघांचे ऍड्रेस काय झाला? सेम झाला. मग मी काय केलंय, म्हणजे दोघं काय झाले? एका बेंचवर बसले. कोणत्या? कॉम्प्लिकेट वाटते का हे? थोडस समज नाही ना. ठीक आहे, जसं की आता समजा की एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, कोणता? व्हॅर ए इक्वल टू
10 हा कोणत्या पोझिशनला बसलाय 123 पोझिशनला बसलाय. ठीक आहे. मग जसं आपण एखादा सेकंड व्हेरिएबल बनवला बी इक्वल टू ए बनवला, मग हा बी कुठे जाऊन बसला माहितीये 130 ला गेला. बरोबर. मग जसं मी एखाद्या वेळेस ह्या ए ची व्हॅल्यू चेंज केली 12 केली, तर बी ची व्हॅल्यू किती होणार 12च होणार. ठीक आहे. हा फंडा समजतोय ना. जसं मी याची ए ची व्हॅल्यू चेंज केली तर व्हॅल्यू कोणाची चेंज होणार बी ची होणार. ठीक आहे. मग त्याच प्रकारे पुढे राईट केले आपण. ठीक आहे. हा स्प्रेड ऑपरेटरचा असा यूज केला तर काय होतं माहितीये का, की इथे जे पोझिशन त्यांचे जो काय ऍड्रेस आहे सेम आहे, तो सेम ऍड्रेसला डेटा स्टोअर नाही होत. तिथे स्टोअर काय होणार माहिती आता, मग इथे 124 ला स्टोअर होणार. केव्हा स्टोअर होणार की जेव्हा आपण स्प्रेड ऑपरेटरचा असा यूज करू तेव्हा. ठीक आहे. आता इथे म्हणजे मी ह्या ऍरे मध्ये चेंजेस केले तर माझा जो काय पहिला ऍरे आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणार का, होणार का नाही. ठीक आहे. अरे समजतंय का, कॉम्प्लिकेट वाटते. आता हे कॉम्प्लिकेट का वाटतंय माहिती तुम्हाला, एकदम हे डीप नॉलेज झालं आता हे. ठीक आहे. मेमरी ऍड्रेस वगैरे, मेमरी ऍड्रेस कुठे असते माहितीये की आपल्या पीसी मध्ये असते. पीसी मध्ये आपला कर्नल असतो, कर्नल मध्ये सेल असतो. ठीक आहे. आता हे सेल काय कर्नल काय हे लय मोठी प्रोसेस आहे. जेव्हापासून तुम्ही लॅपटॉप स्टार्ट करतात तिथून हे प्रोसेस कोडिंग, अरे म्हणजे तुम्ही जितकं हार्डवेअर मध्ये जातात ना लय कॉम्प्लिकेट आहे. ठीक आहे ना. थोडस हे डीप मध्ये गेलो मी. जो तुमचा हा एखादा मी ए स्टोअर केला, हा आता ए कुठे स्टोअर केलाय मला हे सांगता येईल कुठे. सर म्हणतात तुम्ही व्हीएस कोडला 113 लाईनला तुम्ही डेटा स्टोअर केलाय, पण हा डेटा इथे स्टोअर नाही झाला, एक फिजिकल डिव्हाइस मध्ये कुठेतरी स्टोअर झालाय. ठीक आहे. घरात तुम्ही कशाकडे डब्यात बिब्यात पैसे लपून ठेवतात, हे तुम्हाला माहित असतं की ह्या ह्या डब्यात आम्ही पैसे लपून ठेवलेत तुम्ही घरात तुमच्या. मग त्याच प्रकारे आपल्या पीसी मध्ये हा ए नंबर कुठे स्टोअर झालाय त्याला बोलतात आपण मेमरी ऍड्रेस. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सी लँग्वेज शिकला असता किंवा जावा पायथन त्यामध्ये आहे मेमरी ऍड्रेस, डेटा कसा स्टोअर होतो, कर्नल वगैरे. आता तुम्ही बेसिक पाहिजे, आपल्याला फक्त आता रिॲक्ट जे शिकायची. ठीक आहे. आता जो काय आपला हा घेतलाय, ठीक आहे, ते सिंपल समजा स्प्रेड ऑपरेटर घेतलाय. बस काय केलंय, जो डेटा व्हेरिएबल आहे, जो डेटा नावाचा ऍरे आहे, तो डेटा नावाचा ऍरे आपण काय केलाय एका सेकंड व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर केलाय. ठीक आहे. एवढं समजताय नॉर्मल. बस. मग सर हा स्प्रेड ऑपरेटर काय करतो, स्प्लिट ऑपरेटर तो काय करतो माहितीये की तुमच्याकडे एक ऍरे आहे. किती तुमच्याकडे एक ऍरे आहे, असा काय तुमच्याकडे एक ऍरे आहे. ठीक आहे. त्या ऍरेला आपण काहीतरी नाव देऊ इथे. जसं की मी त्या ऍरेला नाव देतो इथे आता ए इक्वल टू असं काहीतरी मी नाव दिलं ऍरेला. ठीक आहे. समजून घ्या इकडे. आता हा ऍरे आहे, आपण स्प्लिट समजू, स्प्लिट आहे. आता हा ऍरे आहे, त्या ऍरेला मी काय करणार स्प्लिट करणार काय स्प्लाइस करणार आहे. मग इथे मी काय करतो ए डॉट सजेशन, मी ते काय करतो ए डॉट स्लाइस राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू द्यायला लागतात. किती दोन. त्याला सांगायला लागतं स्टार्ट कुठून करायची, तुला कुठून करायची की आपण सांगितलं याला 2 नंबर वरून स्टार्ट करायची आणि एंड कुठे करायची एक नाही. एंड कितीने करायची एक नाही. मग हा काय करणार माहितीये की तो ऍरे मध्ये 2 नंबरच्या पोझिशनला कोण आहे, कोण आहे मग कोण आहे ते 0 1 2, म्हणजे 2 नंबरच्या पोझिशनला कोण आहे हा 4 आहे. बरोबर. मग काय करतो ह्या 4 पासून स्टार्ट कर आणि त्याच्या पुढचा एक घर इथे आपण सांगितलं एक, तो काय कर रिमूव्ह कर. मग तो काय करणार माहितीये, हा 4 पासून स्टार्ट करणार ते हा 5 पर्यंत जो काय मध्ये डेटा असणार आहे तो डेटा करणार तो डिलीट. समजते काय करले मी इथे. सपोज थांब अरे मी वाढवतो अजून. ठीक आहे. थोडासा अरे 6 घेतला 7 घेतला. ठीक आहे. आता सपोज मी इथे 2 दिला असता तर काय केलं असतं यांनी, तो नी पहिली काय असते मेमरी ऍड्रेस,
म्हणजे आपला काय असतो, इंडेक्स नंबर असतो. मग तो गेला असतो 0 1 2, हा 4 आहे इथे 4, आणि तो धरून त्याच्यात 2 घरं पुढची, म्हणजे आपण इथे सांगितलं किती डिलीट करायची. किती डिलीट करायची आपल्याला? 2. मग डिलीट कोण होणार? 4 आणि 5. सपोज मी इथे टाकले असते 3, तर किती डिलीट झाले असते? 4 पासून ते 6 पर्यंत डेटा डिलीट झाला असता. सपोज मी इथे सांगितलं असतं 4 आणि इथे सांगितलं असलं 1, कोण डिलीट झाला असता? पक्का? 0 1 2 3 4 आणि हा 6 डिलीट झाला असता, बरोबर. मग आता मला ऑनलाईन मेंबर सांगतील की मी इथे टाकलं 3 आणि इथे टाकलं 1, तर ह्या ऍरे मधून कोणता नंबर डिलीट होईल? एकदा पहा बरं तुम्ही. सांगा बरं मला, ऑनलाईन मध्ये कोणता नंबर डिलीट होईल आता तिथून? 5 नंबर डेटा डिलीट होईल, बरोबर आहे का त्यांचा ऑफलाईन मेंबर? 0 1 2 3 आणि हा 5 नंबरचा डेटा डिलीट होईल, बरोबर आहे. मग हा स्प्लाइस काय करतो? डेटा डिलीट करतो. त्याला आपल्याला 2 आर्ग्युमेंट द्यायला लागतात. एक द्यायला लागतो इंडेक्स नंबर आणि सेकंड द्यायला लागतो किती डेटा डिलीट करायचा आहे. मग आपण ऍरे मध्ये पण हेच केले. तो जो आपल्याकडे ऍरे आहे त्या ऍरे मधून तू काय कर, स्प्लाइस कर. त्याला आपण इंडेक्स नंबर दिलाय, जो भेटेल तो, आणि तिथून काय कर, एकच डेटा डिलीट कर. किती कर? एकच डेटा डिलीट केला. आणि जो न्यू डेटा आहे तो न्यू डेटा आपण काय केला, डबल सेट केला. कुठे? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. फंडा खतम. कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्यात की फर्स्ट, ठीक आहे, आपण फर्स्ट काय पाहिली, यूज स्टेट पाहिले. काय पाहिले आपण? यूज स्टेट. यूज स्टेटला काय बोलतात रिॲक्ट मध्ये? ह्याला रिॲक्ट मध्ये हुक्स बोलतात. काय बोलतात? हुक्स बोलतात. काय म्हणतात? तुम्हाला कोणी हुक्स विचारले, दीपक सांग बरं रिॲक्ट मधला हुक कोणता आहे? यूज स्टेट. ठीक आहे, ह्याला काय बोलतात? हुक्स बोलतात. त्यानंतर अजून एक हुक्स आहे, कोणता माहिती आपण पाहिलाय? यूज इफेक्ट. हे दोन काय येतं रिॲक्ट जेएस मधले हुक्स आहेत. काय म्हणणार त्याला तुम्ही आता? हुक्स बोलणार. ऑनलाईन मेंबर समजतंय काय म्हणणार? आता मला सांगा, रिॲक्ट जेएस मधले दोन हुक्सचे नावं सांगा. कोणते? यूज स्टेट आणि यूज इफेक्ट. हे रिॲक्ट जेएस मधले दोन काय आहेत? हुक्स आहेत. सपोज तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला की रिॲक्ट जेएस मधले मला हुक्सचे नावं सांगा, कोणते कोणते हुक्स आहेत, तर तुम्ही काय सांगणार? मॉड्यूल म्हणायचं नाही का आता. आता काय म्हणणार तुम्ही? हुक्स म्हणणार. काय म्हणणार? ठीक आहे, आता हुक्स वगैरे काय असतं ते आता नवीन शब्द आहे ना, हुक्स असतात, त्याला हुक्स बोलतात. ठीक आहे. रिॲक्ट जेएस मध्ये जसं आपल्याकडे आता आपण पर्यंत पाहिले दोन हुक्स, एक यूज स्टेट हुक्स आणि दुसरा पहिला यूज इफेक्ट. त्याच प्रकारे अजून एक हुक आहे, कोणता माहितीये? यूज रेफ. कोणता हुक आहे ते आपण काय पाहणार आहे? नंतर पाहणार. आतापर्यंत आपण कोणते पाहिले? यूज स्टेट आणि यूज इफेक्ट, हे दोन हुक्स पाहिले. आणि आता कोणता पाहणार आहे आपण? यूज रेफ. यूज रेफ एक हुक्स आहे, तो पण हुक्स आहे बरं का, देण्यात राहिला. तो आपण नंतर पाहणार आहे, आता आजच नाही पाहणार लगेच. त्यानंतर तुम्हाला एक पॉइंट देतो मी, तुम्ही स्टडी करून यायचा. कशाचा माहितीये? प्रिव्हेंट डिफॉल्ट. माहितीये तुम्हाला? हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मी नाहीतर ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो की तुम्ही नेक्स्ट लेक्चरला येताना कशाचा स्टडी करायचा? ह्या दोन गोष्टीचा तुम्ही स्टडी करायचा. एक फर्स्ट यूज रेफ आणि सेकंड प्रिव्हेंट डिफॉल्ट. ठीक आहे, असं काहीतरी आहे, तुम्ही सर्च करा. तुम्ही त्याचा थोडासा स्टडी करून या नेक्स्ट लेक्चरला. तुम्ही थोडं वाचून आलात, ते काय आहे थोडंफार समजलं नाही तरी पाहिलं, सर्च केलं, तरी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये माझी गॅरंटी 100% तुम्हाला कॉन्सेप्ट समजेल. कारण तुम्ही आधी थोडंसं पाहून आलात. 5% पाहून आला की क्लासमध्ये तुम्हाला 15% समजलं की 20% इथेच झाले कम्प्लीट. आणि 20% तुम्ही प्रॅक्टिस एखादा डेमो केला, 40% तिथेच झाले. है ना? तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करेन, ते कॉन्सेप्ट तुम्ही वाचून यायचे. अजून ऑनलाईन मेंबर असा तुम्हाला कोणता टॉपिक वाटतोय की तो आतापर्यंत कॉम्प्लिकेट केलाय तो
ठीक आहे. यूज इफेक्ट साठी मी काय करतो माहितीये आता, घेऊ का ह्यामध्येच घेऊ का? ह्यामध्येच घेतो, ठीक आहे ना. फक्त मी काय करतो फर्स्ट, मी एकदा काय करतो गिटअपला कोड पुश करतो हा, मग आपण घेऊ. गिटअपचे प्रोफाइल आहे ना सगळ्यांना, गेट गेट ऍड मायनस डॉट ए. अरे काय आहे ते, डिलीट केला ना मी काका कोड. दुसरी फाईल ओपन करतो, ठीक आहे. डिलीट केला की तुम्हाला कोड भेटणार नाही परत, ठीक आहे. एक नवीन फोल्डर ओपन करतो इथे मी 2 मिनिटात फक्त. npm create void @latest आणि इथे करतो मी demo1, एंटर. एंटर. अजून कोणता टॉपिक, यूज इफेक्ट आणि अँड इव्हेंट. अरे इव्हेंट तर तुम्हाला माहिती आहे ना, इव्हेंट काय आहे, ऑन क्लिक, ऑन चेंज, ऑन माउस ओव्हर, ऑन माउस आउट, ऑन की अप, ऑन की डाऊन, त्यानंतर ऑन चेंज आहे. परत अजून काय आहे, अरे भरपूर सारे आहेत, ऑलरेडी माहिती आहे, याचे सगळे सारखेच काम करतात, ठीक आहे ना. तुम्ही प्रॅक्टिस करत नाही याचा अर्थ, ठीक आहे ना. ठीक आहे. फक्त तुम्ही नेक्स्ट लेक्चरला येताना काय करायचं, तुम्हाला मी 2 टॉपिक देतो, त्या टॉपिकवर फक्त तुम्ही गुगल सर्च करायची, त्याबद्दल थोडीशी थेरॉटिकल माहिती पाहिजे. एक्झाम्पल थोडी प्रॅक्टिकल पाहता आली बेस्ट राहील, ठीक आहे. मी इथं प्रोजेक्टला ओपन करतो आता इथे, त्यासाठी cls cd डेमो, त्यानंतर क्लिअर केलं कोड पेस्ट डॉट VS कोड ओपन, प्रोजेक्टला रन करतो मी इथे npm रन dev. VS कोडला आलो इथे, SRC मधून सगळी app.css सगळी रिमूव्ह केली, index.css मधून सगळी रिमूव्ह केली, सगळी CSS. त्यानंतर app.jss मध्ये आला, इथली पण सगळी रिमूव्ह केलं. त्यामध्ये एक फंक्शन बेस मी काय करतो, कंपोनंट राईट करतो, जसं की तो रिटर्न करेल इथे एक h1, आणि h1 मध्ये मी राईट करतो इथे demo1, आणि त्याला आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या ऍप्लिकेशनचं नाव सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदम याला URL ला कॉपी करतो आणि ब्राउझरला जाऊन इथे मी पेस्ट करतो. तर इथे आपल्याला demo1 शो झालंय इथे शो, ठीक आहे. एकदा मी इन्सेप्ट पण काय करतो, ओपन करतो. इन्सेप्ट मध्ये काय दिसलंय का मला इथे, नाही. आता यूज इफेक्ट नेमकं करतो काय करतो आपण ते करतो. एक तर काय करतो, तो लक्ष ठेवतो. काय करतो तो, लक्ष ठेवतो. समजतंय ना. आता लक्ष म्हणजे काय, की जो यूज इफेक्ट आहे ना, तो कधी कॉल होतो माहितीये का तुम्हाला, जेव्हा आपण ह्या स्क्रीनवर काही ऍक्टिव्हिटी केली, काय ह्या स्क्रीनवर मी काही ऍक्टिव्हिटी केली, तो यूज इफेक्ट काय होतो, कॉल होतो. समजतंय. जसं मी ह्याला रिफ्रेश केलं तरी यूज इफेक्ट काय होणार, ऍक्टिव्हिटी झाली ही माझी. जसं एखाद्या बटनवर मी क्लिक केलं, ती काय झाली माझी ऍक्टिव्हिटी. मग जी ऍक्टिव्हिटी आपण करतो की लगेच कोण कॉल होतं, यूज इफेक्ट कॉल होतो. जसं की इथे बघा, मी यूज इफेक्टला इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट यूज इफेक्ट फ्रॉम रिॲक्ट मधून केलं इथे. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, तर पुढे आपल्याला दिसतोय का यूज इफेक्ट कॉल झालेला नाही. त्याचा आपण काय करू, इथे सिंटॅक्स राईट करू. जसं की मी इथे सिंटॅक्स राईट केला, कसा, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक एरो फंक्शन, ठीक आहे, आणि लास्ट मध्ये आपण असं स्क्वेअर ब्रॅकेट देतो. ठीक आहे. मी काय दिलं ह्यामध्ये, काहीच नाही देत, आणि डायरेक्टली मी करतो कन्सोल डॉट लॉग, त्यामध्ये एक मेसेज करू आपण, राईट यूज इफेक्ट रनिंग. ठीक आहे. त्या मी कोणत्या व्हेरिएबलला वॉच करायला सांगितलंय का, वॉच म्हणजे लक्षच ना, ठीक आहे ना. कोणत्या व्हेरिएबलला मी वॉच करायला सांगितलंय का, नाही. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, तरी पण माझा यूज इफेक्ट कॉल झाला. का झाला, की तो काय करतो माहितीये, त्याला आपण कोणावर लक्ष ठेवायला नाही लावलं किंवा ठेवायला लावलं, तो काय करतो, आपल्या ह्या स्क्रीनवर लक्ष ठेवतो आपल्या.
स्क्रीनवर आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली की तो यूज इफेक्ट काय होतो, कॉल होतो. काय होतो, जसं मी इथे रिफ्रेश केलं तरी बघा माझा यूज इफेक्ट काय झालाय, कॉल झालाय. मी कोणावर लक्ष ठेवायला सांगितलं की इथे, तरी पण माझा यूज इफेक्ट काय झाला इथे. म्हणजे तो काय करतो, आपल्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हवर लक्ष ठेवतो. जसं आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली, स्क्रीनला रिलोड केलं, ठीक आहे ना. बघा आता रिलोड केलं तरी पण काय होतं इथे, तो फंक्शन कॉल होतोय. म्हणजे आपण एखादी स्क्रीनवर कोणती पण ऍक्टिव्हिटी केली, सपोज एखाद्या बटनवर क्लिक केलं, आपल्याला यूज इफेक्ट कॉल होणार. एखादा आपण रिलोड केलं, कोण कॉल होणार, यूज इफेक्ट कॉल होणार. जसं की तुम्ही बघा मोबाईल मध्ये, इंस्टाग्राम मध्ये तुम्ही काय करतात की रील्स थोड्या तेच तेच यायला लागले की तुम्ही रिलोड करतात, करतात ना, रिफ्रेश बोलतात किंवा रिलोड करतात असं काहीतरी. मग तेव्हा काय होतं, नवीन रील्स येतात, येतात ना. मग ऍज इट इज सेमच आहे, तिथे यूज इफेक्ट कॉल होत आहे. यूज इफेक्ट काय होतं, आणि यूज इफेक्ट म्हणजे त्यांनी सांगितलं असेल काहीतरी न्यू रील्स घेऊन या, ठीक आहे. ते पण नसेल समजलं, एकच ध्यानात ठेवायचं की आपण स्क्रीनवर ऍक्टिव्हिटी केली की आपला यूज इफेक्ट कॉल होतो, बस एवढाच फंड आहे. जास्त काही नाही काम त्याचं. कोणती ऍक्टिव्हिटी असू द्या, कोणती पण, रिलोडची असू द्या, एखाद्या बटनवर क्लिक करायची असू द्या, तुम्ही एखादं पेज चेंज केलंय त्याची ऍक्टिव्हिटी असू द्या, किंवा रिफ्रेश केलंय ही ऍक्टिव्हिटी असू द्या, की तुमचा यूज इफेक्ट काय होणार, समजलं वैष्णवी. जास्त काही यूज नाहीये, फक्त एकच तेच आहे, आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली की तो यूज इफेक्ट कॉल होऊन जातो. जसं की इथे मी काहीच न सांगता तो कॉल झाला, म्हणजे त्याला समजलं की आपण एक पेज रिफ्रेश केलंय की तो यूज इफेक्ट काय झाला इथे, कॉल झाला. समजलंय वैष्णवी. बाकीच्यांना अजून कोणता घ्यायचा ऑनलाईन मध्ये, अरे बोला तुम्ही, नुसते पाहतात, ठीक आहे. जॉईन आहात का नाही मला त्याचा डाऊट यायला लागला. ऑनलाईन मध्ये